सहस्रस्य भवेद्युगपदुत्थिता यदि भासदृशी सा स्यात् भासस्तस्य महात्मनः दिवि सूर्यसहस्रस्य भवेद्युगपदुत्थिता यदि भासदृशी सा स्यात् भासस्तस्य महात्मनः दिवि सूर्यसहस्रस्य भवेद्युगपदुत्थिता यदि भासदृशी सा स्यात् भासस्तस्य महात्मनः। दिवी सूर्यसहस्रस्य भवेद युगपदुत्थिता यदि भासदृशी साक्षात् भासस्तस्य महात्मनः। यदि दिवी सूर्यसहस्रस्य भाः युगपत् उत्थिता भवेत् सा तस्य महात्मनः भासः सदृशी। यदि जर दिवी म्हणजे द्युलोकामध्ये किंवा ह्या आकाशामध्ये सूर्यसहस्रस्य भाहा सूर्यसहस्र हजारो असणाऱ्या सूर्यांची भा म्हणजे प्रकाश युगपद उत्थिता भवेत, युगपद म्हणजे एकाच वेळी, उत्थिता भवेत म्हणजे त्यात उत्पन्न होईल, सा म्हणजे तर, ती प्रभा म्हणजे त्या विश्वरूपाचं तेज, हे तस्य महात्मनः भासदृशी त्या महात्मा असणारं जे विश्वरूप आहे त्याच्या सदृश म्हणजे त्याच्या सारखी स्यात होईल, म्हणजे त्याची उपमा देता येईल. या श्लोकामध्ये या पुन्हा भगवता विश्वरूपस्य भा तस्याः उपमा उच्यते. भाष्यकार सांगतात या श्लोकामध्ये ह्या भगवान परमात्म्याच्या विश्वरूपाची जी भा म्हणजे जो प्रकाश आहे त्याची जी कांती किंवा त्याचं तेज आहे त्या तेजात तस्याः उपमा उच्यते, त्या तेजाला या ठिकाणी उपमा देतात. उपमेने या ठिकाणी विश्वरूपाच्या तेजाचं वर्णन करतात. म्हणजे ते तेज किती आहे तर ते सांगतात यदि जर दिवी सूर्यसहस्रस्य बहा युगपत उत्थिता भवेत, जर एकाच वेळी ह्या आकाशामध्ये हजारो सूर्य एकाच वेळेला उदित होतील तर त्यांचे असणारं जे तेज आहे ते तेज म्हणजे ह्या विश्वरूपाचं तेज आहे. म्हणजे त्याची उपमा या विश्वरूपाच्या तेजाला कांतीला देता येईल अशा प्रकारचं वर्णन करतात. की आपण पाहिलं की संजय जो आहे तो भगवान व्यासांच्या कृपेने हे विश्वरूप दर्शन करत आहे आणि ते करत असताना त्याचं वर्णन धृतराष्ट्राला सांगत आहे. संजय सांगतो की भगवान परमात्म्याने जेव्हा दिव्यदृष्टी दिली तेव्हा त्या दिव्यदृष्टीनं त्याला जे दिसायला लागलं पश्चिमे योगमैश्वरम, तर हे दिव्यदृष्टीनंतर दिसणारं विश्वरूपाचं वर्णन आता या ठिकाणी चालू आहे. आपण ह्याच्यामध्ये असणारं आध्यात्मिकता म्हणजे ज्ञानदृष्टीनं विश्वरूप किंवा भावचक्षुने विश्वरूप किंवा ह्या शक्तिपाताने भगवंताने केलेला अर्जुनावर जो शक्तिपात आहे तो एक शब्द शक्तिपात आहे आणि एक पारंपरिक अशा प्रकारचं जी एक विद्या आहे त्या शक्तिपात विद्येच्या द्वाराही अर्जुनाला हे दर्शन करून दिलेलं आहे. ह्या 10व्या आणि 11व्या अध्यायाचं चिंतन करत असताना काल एक महापुरुष भेटले आणि ते खूप बारकाईनं चिंतन करतात. तर आपले सवाशे महाराज, तर त्यांना म्हटलं हे 2 अध्यायाचं काय चिंतन करता येईल, तर त्यांनी फार गोड सांगितलं, मला खूपच आवडलं. तर ते काय म्हटले की ह्या 10वा अध्याय जो आहे तो विभूती योग आहे, 11वा आहे तो विश्वरूप दर्शन आहे. 10व्या अध्यायामध्ये एक गोष्ट आणि मदनुग्रहाय परमम गुह्यम अध्यात्म संनितम यत्त्वयोक्तम वचस्तेन मोहयम विगतो मम, त्यांचं हेच चिंतन चालू आहे सध्या. तर त्यांनी सांगितलं की जर अर्जुनाचा मोह अविवेक आत्मानात्मविवेक परिपूर्ण झालेला आहे आणि हेच अध्यात्मातलं गुह्य तत्व आहे ते अर्जुनाच्या बुद्धीवर आरूढ झालेलं आहे, दृढ झालेलं आहे. मग अशा वेळेला ह्या 2 अध्यायाकडं पाहायचं तर ज्ञानोत्तर जीवनामध्ये ज्ञानवान पुरुषाला आपण काल पाहिलं साधारण इच्छेची निवृत्ती झाली असते पण असाधारण इच्छा राहू शकते.
जसं ज्ञानोबरायांना मांडे खाण्याची इच्छा झाली, ही काय आवरण भंग झाल्यानंतर झालेली इच्छा आहे. म्हणजे आवरण नसताना देखील या ठिकाणी ही इच्छा झाली. ही प्रत्येकाची असाधारण इच्छा वेगवेगळ्या असू शकतात. तसंच ज्ञानोत्तर जीवनामध्ये जीवनमुक्तीच्या विलक्षण सुखाचं जे काही साधन आहे त्या पूर्वसंस्कारानुसार किंवा काही लोकसंग्रहाच्या उद्देशाने किंवा त्या मनुष्याला पूर्वसंस्कारानुसारही ह्या इच्छा होऊ शकतात. तर त्याच्यापेक्षा त्या इच्छेचंही नानाविधत्व असू शकतं. म्हणून ज्ञानोत्तर ज्ञान लक्षणात्मिका भक्ती आणि ज्ञानोत्तर प्रेम लक्षणात्मिका भक्ती, त्या भक्तीतही सगुण साकार आपल्या इष्टाचं चतुर्भुज द्विभुज स्वरूपात चिंतन, हेही कोणाला आवडतं. माझ्या जीवीची आवडी पंढरपुरा नेईन गुढी, अशा प्रकारचंही त्यांना वाटू शकतं. परंतु पांडुरंगी मन रंगले गोविंदाचे गुणी वेधले, असं जसं म्हणतात त्याप्रमाणे हेही होऊ शकतं. तसं दुसरं परमात्म्याचं असणारं विश्वरूप दर्शनाची इच्छा होऊ शकते. आणि ते भगवंतानी त्याचं प्रेरक बीज जे आहे ते भगवंताच्या वचनातच आहे की या ठिकाणी अथवा बहुनैतेन किं ज्ञातेन तवार्जुन विष्टभ्याहमिदं कृष्ण मेकांशेन स्थितो जगत, असं जेव्हा भगवान म्हणतात तेव्हाच त्याला इच्छा झाली की मला हे विश्वरूप पाहण्याची इच्छा आहे. माझा अधिकार नसेल तर नाही म्हणून सांगा, आणि अधिकार असेल तर मला हे विश्वरूप दाखवा. भगवंतानी त्या अधिकाराचा विचार न करता त्याला सांगितलं, नंतर त्याला दिव्यदृष्टी प्रदान केली आणि मग हे पाहतो. तर यावेळेला जे काही व्यापक रूप आहे विश्वरूप, हे सापेक्ष व्यापक आहे. परंतु जीवनमुक्तीच्या विलक्षण सुखासाठी सात्विक अशा प्रकारची जी भगवंताची रूप आहेत त्यापेक्षाही जे आपल्याला ज्ञानवान पुरुषाला अंतःकरण आणि आत्मा यांचा आध्यात्मिक तादात्म्य संबंध असेपर्यंत जगताची जी प्रतीती होते, हे संपूर्ण जगत हे माया कार्य असल्यामुळं, माया त्रिगुणात्मक असल्यामुळं या ठिकाणी सर्व त्रिगुणात्मक अशा पदार्थांचा, व्यक्तीचा, वातावरणाचा त्याचा संबंध येईलच. आणि अशा वेळेला त्याची जीवनशैली जर निवडक परिच्छिन्न अशा प्रकारच्याच आपल्या इष्टाला पाहण्याची असली तर त्याला जेव्हा रजोगुण आणि तमोगुणात्मक पदार्थ किंवा व्यक्ती किंवा वायुमंडलामध्ये व्यवहार करण्याचा प्रसंग येईल, त्यावेळेला त्याच्या अंतःकरणामध्ये हे निर्वेद अशा प्रकारची असणारी सुखाची नित्य नूतन वृद्धिंगत होणारी ही अभिव्यक्ती त्याच्या ठिकाणी होणार नाही. त्याच्यासाठीच भगवंतानी अर्जुनाला हे रूप सांगितलं, विश्वरूप सांगितलं. आणि त्याच्यानंतर हे विश्वरूपाचं जर मनुष्याला यथार्थ ज्ञान असेल तर त्याला कोणते काय प्रकाशंच प्रवृत्तींच मोहमेवच पांडव न द्वेष्टी संप्रवृत्तानी न निवृत्तानी कांक्षती, अशा प्रकारचं त्याला संपूर्ण काळामध्ये सगळी भगवंताचीच रूप आहे. अवघी रूपे तुझी देवा करू वंदू भावे करू सेवा. किंवा तुकाराम महाराज म्हणतात, आम्ही तुका म्हणे विंचू सर्प नारायण वंदावे दुरुण शिवने. अशा प्रकारचा जो व्यवहार आहे की आपल्या असंगत्वाला, आपल्या स्वरूपाच्या आनंदाला कोणत्याही प्रकारचा प्रतिबंध न करता निष्प्रतिबंध आनंदामध्ये आपल्याला व्यवहार आणि आपल्या स्वरूपस्थिती ही दोन्ही एकेचे काळी भोगितो ज्ञानी. काय संसार परमार्थ दोन्ही सरोवरा माझे अर्धा बुडाला वरी ऊन खाली शीतळ पाणी आत्मानं चेद विजानीयात अयमस्मी ती पुरुषः किमिच्छन कस्य कामाय शरीरम अनसंजरेत. अशा प्रकारच्या ज्ञान भूमिकेला, निरंकुशा तृप्तीला तो प्राप्त झाला तरी जीवनात होणाऱ्या व्यवहारामध्ये व्यवहार हा त्रिगुणात्मक असणार आणि त्याच्यामध्ये सर्वत्र परमात्म दर्शन करण्याची योग्यता यावी. म्हणून या ठिकाणी हे सापेक्ष व्यापक स्वरूप परमात्म्याने स्वतःच्या इच्छेने अर्जुनाच्या विज्ञापना ऐकून या ठिकाणी हे दाखवलेलं आहे. तर त्याच्यामध्ये दुसरा एक भाग त्यांनी जो सांगितला तो एक महत्त्वाचा भाग आहे की ज्याला ही झाली प्रेम लक्षणात्मिका भक्ती. परंतु या ठिकाणी एक ज्ञान लक्षण म्हणजे ज्ञान जरी झालं तर आगामीची होनी पांडवा करीती माझी सेवा नवलावतो सांगावा असे न ऐक. हा एक नवलाव किंवा आश्चर्यकारक गोष्ट आहे की त्या ठिकाणी त्यांना पुन्हा पुन्हा ह्या वेदांत चिंतनाची कोणत्याही प्रकारची आवश्यकता नाही. त्याला आता एकदा ज्ञान झालं की ज्ञान हे वस्तुतंत्र आहे आणि ज्ञान एकदा झालं की त्याची पुन्हा आवृत्ती करावी लागत नाही. उपासनेमध्ये आवृत्ती रसकृत उपदेशात असं म्हटलेले, पण ज्ञान एकदा हे पुस्तक आहे हे मला जर प्रमाणाने ज्ञान झालं तर ते ज्ञान पुन्हा कधी बाधित होत नाही.
ज्ञानामध्ये काय आहे, आपल्याला आत्मस्वरूपाचं विस्मरण होईल, पण विपर्य कधीच होत नाही. अशा स्थितीमध्ये यस्त्वात्मरतिरेव स्याद आत्मतृप्तश्च मानवः आत्मन्येवच संतुष्ट तस्य कार्यम न विद्यते. ह्या पुरुषाला काही कार्य राहत नाही, परंतु आपल्या ह्या पूर्वसुरींनी अशा प्रकारच्या आपल्या जीवनचरित्रामध्ये आपली स्वानुभूती आणि आपलं जीवनचरित्र यांचा जर सामंजस्य किंवा समन्वय पाहिला तर यावत जीवो त्रयो वंद्या वेदांत गुरुरीश्वरः आदौ विद्या प्रसिद्ध्यर्थम आणि पुढे काय कृतज्ञत्वान उपपत्तये पश्चात कृतज्ञत्व पश्चात कृतज्ञत्व निवृत्त आहे असा पाठ आहे. आणि हाय पण पाठ आहे, पण थोडा वेगळा आहे, असा नाही, कारण याने अर्थ लागत नाही. कृतज्ञत्व निवृत्त आहे असा पाठ आहे. याचा अर्थ काय आहे, ज्ञान झाल्यानंतरही अनुभूती संपन्न सगळे महापुरुष सांगतात आणि त्यांचं जीवनचरित्र याला साक्ष असतं की त्याच्यानंतरही वेदांत वाक्येषु सदा रमंतो भिक्षान्न मात्रेणच तुष्टिमंतः अशोकवंतः करुणैकवंतः कौपीनवंतः खलु भाग्यवंतः. की याच्यानंतरही मच्चित्ता मद्गत प्राणा बोधयंत परस्परम कथयंतश्च माम नित्यम तुष्यंती च रमंती च अशी त्यांची जीवनचर्या असल्याचं आपल्याला दिसून येतं. आणि त्यानंतरही सुद्धा अनात्मका कारण काय आहे, मिरच्याच्या बाजारात ठसका येतो त्याप्रमाणे जे कोणी अनात्म पदार्थामध्ये राहतील ज्ञानी पुरुष जरी त्यांचा आवरणभंग झाला असला तरीसुद्धा विक्षेप जर त्यांच्या जीवनात असेल तर तो विक्षेप त्यांना जीवनमुक्तीचं विलक्षण सुख लाभू देत नाही. अशा वेळेला वेदांत वाक्याचंच आसुप्ते रमृते कालम नयेद वेदांत चिंतया, झोपेतून जाग झाल्यापासून तर परत झोपेत जाईपर्यंत आणि शेवटा मृत्यूचा काय अव्यवहित पूर्व क्षणापर्यंत वेदांत चिंतन करावं अशी वचन आहे. आसुप्ते आमृते कालम नयेद वेदांत चिंतया अशा प्रकारची स्थिती आहे. तेव्हा काही महापुरुष जे आहे ते जे आपल्या वेदांतामध्ये ज्याला ओतप्रोत चिंतन म्हणतात, अहम सहा अहम चिंतन झाल्यानंतर वास्तविक अशी स्थिती आहे एक की स्वामी महाराज सांगायचे, एक मनुष्य रस्त्याने एक ज्ञानी कोणी यती महापुरुष रस्त्याने चालला आणि चालताना तो सारखा म्हणत राहिला अहम ब्रह्मास्मी ब्रह्म अहम अस्मी असं चिंतन करीत चालला, सोहम चिंतन करत. आणि एक बैल गाडीवान समोरून येत होता, त्याला वाटलं की हा आपल्या रंगात आहे, हा आपल्या गाडीला येऊन आता या ठिकाणी धडकणार. मग तो लगेच गाडीत उभा राहिला आणि तो लागला म्हणायला मी गाडीवान आलो. तर हा हसला. त्याला म्हणलं वेडा आहे का काय, तू गाडीवान आहेच ना, सगळ्यांना कळतंच ना, मी गाडीवान कशाला म्हणतो. त्यांनी सांगितलं तसा तू काय आहे, तुझं स्वरूप तर अयम आत्मा ब्रह्म, तू तर ब्रह्मस्वरूप आहे, मग मी सोहम तरी चिंतन कशाला करतो. याचा अर्थ असा आहे की ही आवृत्ती करण्यात ज्ञानामध्ये आवृत्ती नाही. असं जरी असलं तरीसुद्धा या ठिकाणी जीवनमुक्तीच्या विलक्षण सुखासाठी ज्ञानलक्षणात्मिका भक्तीमध्ये म्हणजे ही काय आहे, तेची भक्ती तेची ज्ञान एकला विठ्ठलची जाण या रीतीनं काही महापुरुष जे आहे तर ते सहा अहम तो परमात्माच मी आहे आणि अहम सहा हे सोहम चिंतनाचं परिणती काय होते तर आपल्याला जे ब्रह्माविषयीची परोक्षतेची भ्रांती असते आणि आत्मविषयक परिच्छिन्नतेची भ्रांती असते, त्याच्यासाठी सहा अहम असा आपण म्हटलं की आपली ते सहा म्हणजे तो अहम म्हटलं की आपल्याला अहमविषयीची परिच्छिन्नतेची भ्रांती जाते. किंवा अहम सहा असं म्हटलं की मी त्या परमात्मा माझ्यापासून भिन्न नाही, याचा अर्थ आमच्यामध्ये नित्य संचलेलं ऐक्य आहे. त्यामुळं मग आता तो ब्रह्म आपल्याला परोक्ष नाही, ते माझं स्वरूप आहे. आणि मी जे अंतःकरण अधिष्ठान चैतन्य एवढंच ह्या अंतःकरण अविद्या उपाधीमुळं वाटत होतं, तर त्याऐवजी या ठिकाणी मायोपाधिक असणारं जे चैतन्य आहे म्हणजे ब्रह्म आहे ते कसं आहे, व्यापक आहे आणि ते मी आहे. अर्थात ब्रह्मविषयीची परोक्षतेची भ्रांती जशी निवृत्त होते तशीच आत्मसंबंधाने असणारी परिच्छिन्नतेची भ्रांती निवृत्त होते. आणि हे जरी आपल्याला ज्ञात असलं आणि हे फक्त बुद्धिनिश्चय आत्मज्ञान एवढंच असलं तर ज्ञानोबरायांनी कसं लिहिलं की या बुद्धिनिश्चय आत्मज्ञान ब्रह्मरूप भावी आपण ब्रह्मनिष्ठा राखे पूर्ण
तत्परायण अहर्निशी, रात्रंदिवस त्याचं चिंतन करण्याने फायदा काय होतो. या ठिकाणी त्याला आता खरं तर जेव्हा बुद्धिनिश्चय झाला त्यावेळेला आत्मविषयक परोक्षतेची आपलं परिच्छिन्नतेची भ्रांती नाही, ब्रह्मविषयक परोक्षतेची भ्रांती नाही. याचा अर्थ एक अखंड असणार, कारण ज्या वेळेला अहम ब्रह्मास्मी ज्ञान होतं त्यावेळेस ही अखंडाकार वृत्ती आहे ती अज्ञानाचा पूर्ण नाश करते, अज्ञान कार्याचा बाध करते आणि वृत्तीमध्ये तो महापुरुष ज्ञानोत्तर जीवन जगत असताना त्याचं फक्त महत्त्वाचं लक्ष नाही, त्याला कोणताही याविषयी जगत कार्य कारण याविषयी किंवा ब्रह्मस्वरूप आत्मस्वरूप याविषयी त्याला संशय नाही आणि विपर्यय नाही. ज्ञानाचं खरं स्वरूप काय आहे, संशय विपर्यय राहित्य हे ज्ञानाचं खरं स्वरूप आहे असं स्वामी महाराज सांगायचे. परंतु असं असलं तरीसुद्धा या ज्ञानोत्तर जीवनामध्ये अर्जुनाचं जर विभूती योग पाहिला तर भगवान काय म्हणतात, पांडवानाम धनंजय, म्हणजे पांडवांमध्ये असणारा अर्जुन तो मी आहे, म्हणजे तो आणि मी काय आहे, एकच आहे, अशा प्रकारचं सांगतात, आहे की नाही. आणि 11व्या अध्यायामध्ये लक्षात आलं ना, तर याच्यामध्ये काय झालं, 6 अहमच आहे की नाही, पांडवानाम धनंजय, आणि त्या विश्वरूपामध्ये काय आहे, तो धनंजयाला गिळून टाकलं, आहे की नाही. तो अर्जुनही त्याच्यातही पुन्हा कृष्ण आहेत, म्हणजे त्याच्यामध्ये अर्जुन जो आहे तो कृष्ण रूपात गेला आणि इथं कृष्ण परमात्मा आहे तो अर्जुन रूपात आहे. म्हणजे हे सोहम हंसाचं चिंतन आहे. तर ते 6 अहम आणि अहम 6 अशा प्रकारचं चिंतन एक आपल्याकडे संस्कृत टीका आहे, फार विस्ताराने कोणीतरी महापुरुषांनी केलेली आहे. तर त्याच्यामध्ये ह्या गोष्टी फार विस्ताराने लिहिल्या आहेत. त्यांना ते गीतेतली जी पदं आहेत ना, जसं ज्ञानोबाराय म्हणतात, आपलं निवृत्तीनाथ महाराज म्हणतात ना, देवाचे मनोगत तू दाविता अशी मूर्त, त्याप्रमाणे अगदी पदापदाचं गीतेमध्ये त्यांनी खूप चांगल्या प्रकारांचं विश्लेषण केले. तर आपलं आता फक्त ओव्यांचा अर्थ पाहायचा, पण त्याच्यामध्ये ही एक नवीन अशा प्रकारचं चिंतन आहे की ह्या अध्यायाकडं ज्ञान लक्षणात्मक दृष्टीनंही तुम्ही पाहू शकता, प्रेम लक्षणात्मक भक्ती ज्ञानोत्तर ह्या रीतीनं पाहू शकता. अशा प्रकाराने हे आत्ता चाललेलं चिंतन आहे. याच्यामध्ये सांगतात की दिवी सूर्य सहस्रस्य भवेद युगपद उत्थिता यदि बहा सदृशी साक्षात भासस्तस्य महात्मनः. आता संजय धृतराष्ट्राला म्हणतो की म्हणे किंबहुना अवधारिले पार्थे विश्वरूप देखिले नाना आभरणी भरले विश्वतो मुख. म्हणे म्हणजे संजय म्हणतो राजाला की आता या ठिकाणी अर्जुनाला दोही परी ते देखावेची पडत आहे, दोन्ही प्रकाराने. म्हणजे डोळे झाकले तरी त्याला विश्वरूप आहे, डोळे उघडले तरी त्याला विश्वरूप आहे, आणि हे त्याला देखावेची पडत आहे, त्याला अगतिकपणाने अपरिहार्यपणाने हे पाहावं लागतं. असं संजय हस्तिनापुरामध्ये धृतराष्ट्राला सांगतो. आणि तो म्हणतो किंबहुना बहुना किम, काय सांगू तुला, आधी काय सांगू. अवधारिले, तो ऐकलं. पार्थे विश्वरूप देखिले, अर्जुनाने अशा प्रकारचं विश्वरूप पाहिलं की जे नाना आभरणी भरले, जे नाना म्हणजे अनेक प्रकारच्या अलंकारांनी भरलेलं आहे, अशा प्रकारचं ते विश्वतो मुख, ते सर्वत्र ज्याला मुख आहेत, म्हणजे सर्व व्यापक असणारं किंवा सर्वत्र भरलेलं अशा प्रकारचं विश्वरूप अर्जुनाने पाहिलं. हे जे मी तुला सांगतो याच्याकडे लक्ष आहे ना तुझं, अवधारिले, तू चित्ताच्या एकाग्रतेनं ही गोष्ट लक्षात घेतली ना, असं सांगतात. ते अंगप्रभेचा देवा नवलावा कायसया ऐसा सांगावा, कल्पांती एकची मेळावा द्वादशादित्यांचा होय. आता आपला जो स्वामी आहे त्या स्वामीला संजय देवा असं म्हणतो. म्हणजे राजा किंवा आपली संस्कृतीच आहे, मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो भव, अतिथी देवो भव. आपण म्हणतो ना, साधूकडं जाताना, देवाकडं जाताना किंवा राजाकडं जाताना रिक्त हस्ताने जाऊ नये, कारण राजा ही भगवंताची काय आहे, विभूती आहे. म्हणून धृतराष्ट्राचा सन्मानपूर्वक देवा असा उल्लेख संजय करतात. आणि तो संजय म्हणतो की तिये
अंगप्रभेचा देवा, हे धृतराष्ट्रा तीय अंगप्रभेचा म्हणजे त्या भगवंताच्या असण्याच्या अंगाची प्रभा अर्थात अंगाची कांती. ती कांती किती आहे? ती आश्चर्यकारक आहे. हे सगळं अद्भुत रस जो आहे त्या अद्भुत रसाचं अवतरण या अध्यायामध्ये पदोपदी किंवा ओव्यातून केलेलं आहे. तर ती नवलाव आहे, चमत्कृती आहे. आणि तो काय सांगावा, शब्दाने त्याचं काय वर्णन करावं त्या विश्वरूपाचं अंगाच्या कांतीचं. कल्पांती एकची मेळावा द्वादशादित्यांचा होय. तर ते म्हणतात त्याचं वर्णन करायचं झालं तर ज्या वेळेला कल्पांती, कल्पाच्या शेवटी ज्या वेळेला अग्निप्रलय होत असतो त्या अग्निप्रलयामध्ये द्वादश आदित्य हे 12ही सूर्य यांचा मेळावा म्हणजे यांचं सर्वांचं मिलन, हे सर्वांचं एकत्रीकरण समुदाय जर एकत्र आला, कल्पांती द्वादश आदित्यांचा एकची मेळावा इथं घ्यायचा अध्याहार जरी होय. जर या ठिकाणी 12 आदित्य एकत्र आले, तैसे ते दिव्य सूर्य सहस्रवरी जरी उदय जतिका एकेच्या अवसरी तरी तया तेजाची थोरी उपमू नये. आता तुम्ही म्हणाल की या ठिकाणी दोन्ही उपमा दिलेली असली तरी मग द्वादश आदित्यांचं देव एकत्र येऊन जेवढं तेज आहे तेवढंच तेज भगवंताचं आहे अशी तुम्ही कल्पना कराल. परंतु अर्जुन आपलं संजय धृतराष्ट्राला सांगतो तैसे त्याप्रमाणे ते सहस्रवरी दिव्य सूर्य, ते हजारो असणारे दिव्य अशा प्रकारच्या सूर्य ते एकेची अवसरी जरी उदयजती जर एकाच वेळेला एकेची अवसरी एकाच वेळेला उदयजती म्हणजे ते उदित झाले किंवा उगवले एकाच वेळेला हे हजारो सूर्यांचा आकाशामध्ये एकत्र उदय झाला तरी पण तया तेजाची थोरी उपमू नये. तरी सुद्धा त्या हजारो सूर्यांचं आकाशामध्ये जेवढं तेज आहे त्या तेजासारखी भगवंताच्या अंगाची किंवा त्याच्या ह्या लीला विग्रहाची ही शोभा किंवा त्याची कांती तेज आहे असं उपमू न ये, त्याची उपमा देता येणार नाही. असं आघवयांची विजूंचा मेळावा कीजे आणि प्रळयाग्नीची सर्व सामग्री आणिजे तेवीची दशकही मिळविजे महातेजांचा. आणखी दुसरं सांगतात आता द्वादश आदित्यांची नाही परंतु विजेसारखी त्याची शोभा असेल का, तर ते म्हणतात आघवयाची विजूंचा मेळावा कीजे. आघवे म्हणजे संपूर्ण जेवढ्या आकाशात चमकणाऱ्या विजांचा समुदाय आहे त्या विजूंचा मेळावा कीजे, त्या सर्व विजांचा समुदाय एकत्र केला. आणि प्रळयाग्नीची सर्व सामग्री आणिजे, आणि प्रळयाग्नी जेव्हा होतो त्या म्हणजे जगाचा प्रलय होतो म्हणजे अग्निप्रलय, आणि त्या अग्निप्रलयाच्यासाठी प्रळयाग्नीची सर्व सामग्री, अग्निप्रलय होण्यासाठी लागणारी सर्व सामग्री सर्व प्रकारच्या अग्नी एकत्र आले. तेवीची दशकही मिळविजे महातेजाचा, तेवीची त्याप्रमाणे महातेजाचा दशकही मिळविजे. जे काही महान तेजवान पदार्थ आहेत त्या सगळ्या तेजवान पदार्थांना मिळविजे एकत्र केलं, त्यांचं प्रत्येकाचं असणारं महान किंवा तेजाचा आधिक्य ते सर्व एकत्र त्यांची गोळाबेरीज केली. तर हे दशकही म्हणजे 10, हे 10 कोणते आहेत तर हे 10 सांगतात. एक वडवाग्नी 10 वडवाग्नी आहेत, 10 दावाग्नी आहेत, 10 विद्योग्नी आहेत, 10 काष्ठस्थाग्नी आहे, यांना म्हणतात महातेज. म्हणजे आपण म्हणतो वडवाग्नी पण ते वडवाग्नी 10 आहेत. कुठेतरी त्यांची प्रत्येकाची नावं पण मला वाटतं भागवतामध्ये किंवा कुठेतरी टीकेमध्ये आलेली आहेत, बहुतेक भागवताच्या टीकेमध्ये. तर ते सांगतात 10 वडवाग्नी, 10 दावाग्नी आणि 10 विद्युदाग्नी हे सगळे एकत्र केले आणि 10 काष्ठामध्ये अग्नी, हे 4 प्रकारचे अग्नी आणि त्या सर्वांचं महान तेज हे सर्वांचं एकत्र आलं. तरी ते अंग प्रभेचे निपाडे, हे तेज काही होईल थोडे आणि तया ऐशे किरचोखडे त्रिशुद्धी नव्हे. तरी त्या म्हणजे कोणत्या ह्या 10 प्रकारच्या अग्नीचं जे तेज आहे ते सगळं तेज एकत्र केलं, ते अंग प्रभेचे निपाडे. तरी सुद्धा ह्या भगवंताच्या असणाऱ्या ह्या विश्वरूपाच्या अंगकांतीच्या पाडे म्हणजे तुलनेने हे तेज काही होईल थोडे. तर हे जे तेज आहे सगळ्या वडवाग्नी, दावाग्नी, विद्युदाग्नी, काष्ठाग्नी
हे जे 10 प्रकार आहेत हे सर्व एकत्र केले तरीसुद्धा या ठिकाणी तया ऐशे कीर चोखडे, तर त्या विश्वरूपाच्या तेजासारखं चोखडं तेज, अत्यंत शुद्ध तेज, त्रिशुद्धी नोहे, ह्या विश्वरूपाला सोडलं तर त्रिशुद्धी निसंशय ह्या जगामध्ये दुसरं ह्या विश्वरूपासारखं तेज संपन्न अशी दुसरं कोणीही नाही असं वर्णन करतात. आईशे महात्मया श्रीहरीचे सहज, फाकतसे सर्वांगीचे तेज, ते मुनिकृपाजी मज दृश्य जाहले. आईशे महात्म्या श्रीहरीचे तेज सहज, असं महात्मा असणारा जो श्रीहरी परमात्मा आणि त्याचं सहज तेज, त्याच्या ठिकाणी सहजच आहे, ते कुठून बाहेरून या ठिकाणी आणलेलं नाही, त्या विश्वरूपाच्या ठिकाणी स्वाभाविक हे तेज आहे आणि ते सर्वांगीचे, त्या सर्वांगामध्ये असणारं तेज आणि ते फाकतसे, त्या तेजाचा फाकलेला आहे म्हणजे विस्तार झालेला आहे. आणि वास्तविक ही गोष्ट जी आहे ही गोष्ट अर्जुनाच्या भाग्याने अर्जुनाला मिळाली, पण आपल्याला पाहण्याची योग्यता नाही किंवा आपल्याला हे पाहता येणं शक्य नाही. पाठीमागं सांगितलं नाही, हे तेज कोणालाच दाखवलेलं नाही, माता देवकीला नाही, पिता वसुदेवाला नाही, कोणालाच दाखवलेलं, लक्ष्मी मातोश्रींना नाही. आणि ते आपल्याला कसं, मी तर काय हे घोड्याचा खरारा करणारा अश्वशाळेतला एक चाकर आणि त्या मला आणि तो अंध असणारा तू, तर आपल्याला ह्या विश्वरूपाचं दर्शन मला होणं आणि मी पुन्हा त्याचं वर्णन करणं हे भाग्य आपल्या वाट्याला येणारं नाही. परंतु म्हणतात ते मुनी कृपाजी मज दृश्य झाले, परंतु मुनी म्हणजे व्यासमुनींची ही कृपा आहे आणि या कृपेने मज दृश्य झाले, मला हे दृश्य विश्वरूपाचं दर्शन मला होत आहे आणि मी तुला वर्णन करून सांगत आहे. तत्रैकस्थं जगत्कृष्णं देवदेवस्य शरीरे पांडवस्तदा, तत्रैकस्थं जगत्कृष्णं प्रविभक्तमनेकधा, अपश्यद्देवदेवस्य पांडवस्तदा, तत्रैकस्थं जगत्कृष्णं प्रविभक्तमनेकधा, अपश्यद्देवदेवस्य शरीरे पांडवस्तदा.